पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत सोलापूर जिल्ह्यात होत असलेला विरोध लक्षात घेत जुन्या रेखांकनात बदल करीत आता शक्तीपीठ महामार्गाच्या जुन्या रेखांकनात बदल प्रस्तावित असून यापूर्वी शक्तीपीठ महामार्ग हा जुन्या कोल्हापूर-नागपूर महामार्गाच्या समांतर जाणार असल्यानं दोन महामार्गाची गरज काय असा सवाल उपस्थित केला जात होता। या टीकेची दखल घेत संरेखनात बदल करत हा महामार्ग जुन्या महामार्गापासून बराच दूर पूर्णपणे नव्या मार्गावर नेण्याचा निर्णय घेतला जात आहे। जुन्या रेखांकनात पंढरपूर तालुक्यातील पुळूज, फुलचिंचोली, विटे, खरसोळी, आंबे, अनोली, शेटफळ, खर्डी या भागातून हा शक्तीपीठ महामार्ग पुढे सांगोला तालुक्यात प्रवेश करीत होता। मात्र आता त्यात बदल करण्यात येत असल्यानं शक्तीपीठ महामार्ग समर्थक अस्वस्थ झालेत। यात कासेगाव, खर्डी हद्दीतील अनेक शेतकरी देखील आहेत। पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग समर्थकांच्या शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात पहा काय म्हणाले पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख। मला ज्यावेळेस शक्तीपीठाची लाईन आखायला चालू झाली त्यावेळेस प्रांतसाहेबांनी एक पंढरपूर तालुक्याची मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की कोणीही शेतकऱ्याने शक्तीपीठाला विरोध करू नका। तर आपल्या तालुक्यातल्या एकाही लोकांनी कोणी विरोध केला नाही। आज आपल्या पंढरपूर तालुक्याच्या वतीने मी बोलतोय की प्रत्येक गावात पोल रवलेत, प्रत्येक जमीन अक्वायर केली, त्या जमिनी शेतकऱ्यांनी पडीत ठेवल्यात आणि आता समजलंय की शक्तीपीठाची लाईन बदलली। तर मालक आमची तुम्हाला एक विनंती आहे, आम्ही सगळ्यांना निवेदन दिले, जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना दिले। फक्त आता आमचा एक विश्वास तुमच्यावर आणि राजाभाऊवर आहे की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही जर साधा SMS केला तर त्याचा विचार होतो। तर आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्याचा या कामासाठी आणि या जिल्ह्याच्या कामासाठी तुम्ही आणि राजाभाऊने मुख्यमंत्र्यांची वेळ घ्यावी आणि मालक तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा, त्यावेळेस हे सगळं मार्गी लागणार आहे। नाही तर शेतकऱ्या समाधाना आम्ही भेटलोय, आम्ही करतो, आम्ही बोलतो, अशा गोष्टी होणार आहेत। पण ज्यावेळेस एखादी गोष्ट मालक तुम्ही जर डोक्यात घेतली तर ती झाल्याशिवाय राहत नाही आणि आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। मालक लोकांचं मत आहे शक्तीपीठा संदर्भात आपण मुख्यमंत्री साहेबांना फोन लावा अशी विनंती करतो।